नमस्कार. लहानपणीच्या वाचन संग्रहातील मनाला भिडणारी अशी एक सुंदर गद्यपंक्ती आज तुम्हा सर्वांसमोर मी सादर करते. नाव सावित्रीच्या लेकी. कालचीच गोष्ट. स्वप्नात भेटल्या सावित्रीबाई. कालचीच गोष्ट स्वप्नात भेटल्या सावित्रीबाई. पृथ्वीतलावरचं जाणून घ्यायची त्यांना झाली होती घाई. मी त्यांना म्हटलं तुम्ही तेव्हा दगडगोटे झेलले, शिव्याशाप पेलले, अहो म्हणूनच तुमच्या लेकीसुना आज हारतोरे मिळवतात. सायकलचं तरद्या सोडूनच पोरे आभाळभर मिरवतात. पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी. पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी. पोरीबाळी गातात आता इंग्रजीतून गाणी. तुम्ही तेव्हा सागर गोट्या खेळलात त्या कम्प्युटरवर खेळतात. तुम्ही तेव्हा सागर गोट्या खेळलात त्या कम्प्युटरवर खेळतात. चूल मूल सांभाळून सुना वेळा ऑफिसच्याही पाळतात. तशा त्या लगेच म्हणाल्या, बरं वाटलं ऐकून. बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती. बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती. पोरी अशीच टिकव तुझ्या अस्मितेची गती. नको सीतेवाणी करूस कधी अग्निदिव्य सती. कारण आजकालचे हे राम असतीलच का ग एकनिष्ठपती. नको जाळूस सुनेला तू ही आहेस एक बाई. नको जाळूस सुनेला तू ही आहेस एक बाई. स्वर्गी पृथ्वी पाताळी आई असते ही बाई. अगं तुझ्या नशिबाची बन तुझं शिल्पकार. अगं तुझ्या नशिबाची बन तुझं शिल्पकार. बन तेरेसा अहिल्या दे आयुष्य आकार. डोळे पाणावले माझे, डोळे पाणावले माझे तिची ऐकूनही वाणी. डोळे पाणावले माझे तिची ऐकूनही वाणी. तिच्या समान होऊ दे लेकी सावित्रीच्या गुणी. तिघा आधी मायाशक्ती काय सांगू तिची गाथा. तिघा आधी मायाशक्ती काय सांगू तिची गाथा. तिच्या दीपस्तंभापाशी मी माझा टेकविते माथा. माझा टेकविते माथा. माझा टेकविते माथा. धन्यवाद.